Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao and today we are going to discuss the lesson from class 8 General Science. The name of lesson is Human Body and Organ System. Friends, in previous video we had discussed about the heart, the location of heart, then the function of heart and structure of heart. Today we are going to discuss about the blood vessel and structure and function of blood vessel. आज आपण ब्लड व्हेसल, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं कार्य याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हार्ट इज अ बीटिंग कंटिन्युअसली. आपलं जे हृदय आहे ते सतत कार्य करत असतं. कार्य करतं म्हणजे काय होतं, हृदय बीट करत असतं, हृदय बीटिंग करत असतं कंटिन्युअसली न थांबता. आणि हे जे हृदयाचे बीटिंग्स कंटिन्युअसली होत असतं त्यामुळे काय होतं, एका विशिष्ट अशा प्रेशरमध्ये कंटिन्युअसली ब्लड इज सर्क्युलेट थ्रू आउट द ब्लड वेसल. व्हॉट यू से, हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली अँड ड्यू टू धिस blood continuously circulate through blood vessels. And there are two main types of bloods. बघा आपल्या शरीरामध्ये जे रक्त वाहून नेतात हृदयापासून पूर्ण शरीराला, जे रक्त पुरवठा करतात, ह्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत, ह्या दोन प्रकारच्या आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, ब्लड वेसल्स म्हणजे काय? द नेटवर्क ऑफ ट्यूब्स which connect each and every part of our body and through which blood is circulated or transported is called as blood vessel. And these blood vessels are of two types. ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या किती प्रकारच्या आहेत? दोन प्रकारच्या आहेत. कुठल्या कुठल्या? आर्टरीज आणि व्हेन. आता आर्टरीज कोणाला म्हणायचं? आर्टरीज आर द टाइप ऑफ ब्लड वेसल विच कॅरी ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी पार्ट. अशा रक्तवाहिन्या ज्या रक्त पुरवठा कशा करतात? हृदयापासून पूर्ण शरीराकडे. बघा, ब्लड वेसल विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट आर कॉल्ड ॲज आर्टरीज. हृदयापासून शरीराकडे, एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स द लंग. बघा, एक त्यातली काय करते, ती हृदयाकडून फुफ्फुसाकडे त्याचं रक्त वहन होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. त्याचं नाव आहे पल्मोनरी आर्टरी. ही पल्मोनरी आर्टरी सोडली, ऑल कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. पल्मोनरी आर्टरी जर सोडली तर सर्व काय करतात? ऑक्सिजनेटेड ब्लड सर्क्युलेट करतात. अँड दीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी. ह्या ज्या आर्टरीज आहेत त्या आपल्या शरीरामध्ये खोलवर रुजलेल्या असतात. देन देअर वॉल्स आर थिक. त्यांच्या ज्या भिंती काय आहेत त्या कशा असतात? थिक असतात. अँड दीज व्हेसल्स डू नॉट हॅव वॉल्स. ह्याला कुठल्याही प्रकारची झडप आपल्याला पाहायला मिळत नाही. बघा, शेजारी चित्र दाखवलेलं आहे बघा इथं आर्टरीजचं आणि व्हेनचं. जे लाल रंगामध्ये आहेत त्या आर्टरीज आहेत. त्या आर्टरीज आपण पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला कुठलीही झडप आपल्याला पाहायला मिळत नाही, वॉल्व पाहायला मिळत नाही. म्हणून याचे आर्टरीजचे कॅरेक्टर्स काय आहेत? मी रिपीट करतोय. आर्टरीज ट्रान्सपोर्ट द ब्लड फ्रॉम the heart to the body. Arteries are deeply located in the body. Walls of arteries are thick and the arteries do not have any walls inside. And these arteries transport the oxygenated blood except pulmonary artery. दुसऱ्या प्रकारच्या ब्लड वेसल आहे ती आहेत व्हेन्स. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला जे दाखवलेलं आहे बघा, निळ्या रंगामध्ये जी ब्लड वेसल दाखवलेली आहे ती आहे व्हेन.
The vessels carrying the blood towards the heart from various parts of the body are called as veins. अशा वेसल्स ज्या पूर्ण शरीराकडून हृदयाकडे रक्त पुरवठा करतात त्याला आपण काय म्हणतो? वेन्स म्हणतो. ट्रान्सपोर्टिंग ब्लड फ्रॉम द बॉडी टू द हार्ट, अँड ऑल वेन्स except the one carrying blood from lungs transport deoxygenated blood. बघा या ठिकाणी सुद्धा जी वेन काय करते? शरीराकडून लंग्सकडे जाते, ती काय करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्सपोर्ट करते. त्याचं नाव आहे पल्मोनरी वेन. All veins except the one carrying blood from lung transport deoxygenated blood. Most of the veins are superficially located in the body. म्हणजे खूप वरच्या भागावर आपल्याला पाहायला मिळतात. जशा आर्टरीज डीप आहेत तशा वेन्स कशा आहेत? अप साईडला आहेत. अँड देअर वॉल्स आर थिन. त्याच्या ज्या भित्तिका आहेत त्या कशा आहेत? पातळ आहेत, थिन आहेत. अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ वॉल्स. थिन आहेत आणि ह्या वेन्सला काय आहेत? वॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. शेजारी आपल्याला दाखवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. स्ट्रक्चर ऑफ आर्टरीज अँड व्हेन या ठिकाणी दाखवलेलं आहे. इन हिस्ट्री, इन 1628 विलियम हार्वे डिस्क्राइब द मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन इन द बॉडी. ही प्रपोज्ड the theory that our heart is a muscular pump by which blood is circulated in the body. बघा 1628 मध्ये विल्यम्स हार्वे याने ह्या सर्क्युलेटरी सिस्टमचं मेकॅनिझम डिस्क्राईब केलं होतं आणि त्यांनी काय म्हणलं होतं? आपल्या शरीरामध्ये जो हार्ट आहे तो एक मस्क्युलर पंप आहे आणि हा मस्क्युलर पंप एका विशिष्ट अशा प्रेशरमध्ये आपल्या शरीरामध्ये काय करतो? ब्लडचं सर्क्युलेशन करतो. अँड ही डिस्कवर्ड द वर्किंग मेकॅनिझम ऑफ वॉल ऑफ द हार्ट. आणि ज्या वॉल्व्स आहेत, मेकॅनिझम आहेत, वॉल्वचं मेकॅनिझम जे आपल्या हृदयामध्ये आहे त्यांनी त्याच्यावर शोध घेतला होता. बघा आता आपण पाहतोय कॅपिलरीज. आता कॅपिलरीज कोणाला म्हणायचं? तर त्यासाठी एक छोटासा प्रश्न आपल्याला विचारलाय बघा इथं. वाय द वेन्स आर प्रोव्हाइडेड विथ वॉल्स अँड वाय द आर्टरीज हॅव थिक वॉल. तर सॉरी आपण पाहतोय आता कॅपिलरीज. कॅपिलरीज म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा दिलेलं आहे. आर्टरीज आणि व्हेन काय होतात? जसजशी त्यांची वाढ होत जाते तसे त्यांचं विभाजन होतं जातं. त्याचे लहान 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 भागांमध्ये त्यांचं विभाजन होतं आणि सर्वात लहान भाग जे आर्टरीज आणि व्हेनला जोडतात त्याला आपण काय म्हणतो? कॅपिलरीज असं म्हणतो. बघा आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रँच्ड आउट with decrease in their diameter as they spread in the body and finally form the fine hair-like vessels called as capillaries. काय म्हणलं बघा इथं? Arteries keep on branching out from their branches. Arteries जसजशा वाढत जातील त्यांच्या शाखा निर्माण होतात आणि काय होतं? त्या शाखा, सबशाखा, branch, sub-branch and ultimately form the capillaries. मग capillaries in turn join the form of veins. ह्या capillaries काय करतात? त्या veins ला जाऊन join होतात. And wall of capillaries are extremely thin and made up of single layer of cell. The wall of the capillaries are made by single layer of a cell and their wall are very thin. अँड ड्यू टू धिस, मग ह्या ज्या त्याचं वॉल जे आहे थिन असल्या कारणामुळं काय होतं? ड्यू टू धिस एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन कॅपिलरीज अँड सेल बिकम इझी. याच्या
लहान आकारामुळे जे ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा जे देवाणघेवाण आहे ते सोपी होते. अँड ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स, हार्मोन्स, विटॅमिन्स आर सेंट टुवर्ड्स द सेल अँड वेस्ट मटेरियल्स ऑफ द सेल मूव्ह इन टू द ब्लड. बघा, ह्या कॅपिलरीजमध्ये जे काही फूड मटेरियल पेशीपर्यंत जायचं आहे ते पेशीमध्ये पोचतं आणि पेशीमध्ये जे काही वेस्ट निर्माण झालेलं आहे ते ब्लडमध्ये परत ॲब्सॉर्ब केलं जातं बिकॉज ऑफ द थिन स्ट्रक्चर ऑफ द कॅपिलरी. अँड कॅपिलरीज युनिट टुगेदर टू फॉर्म द व्हेसल्स ऑफ मोर डायमीटर कॉल्ड ॲज व्हेन. मग ह्या कॅपिलरीज काय होतात, कॅपिलरीज परत मोठ्या मोठ्या होत जातात, त्याचं डायमीटर मोठं होत जातं आणि त्यांची संख्या कमी कमी होत जाते आणि त्याचं रूपांतरण व्हेनमध्ये व्हायला लागतं. म्हणून काय म्हणलं, कॅपिलरीज युनिट टुगेदर टू फॉर्म द व्हेसल्स ऑफ मोर डायमीटर अँड कॉल्ड ॲज व्हेन्स. अँड कॅपिलरी नेटवर्क प्रेझेंट इन ईच ऑर्गन. ह्या कॅपिलरीचं जे नेटवर्क आहे ते शरीराच्या प्रत्येक ऑर्गनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दिस इज अबाउट कॅपिलरीज. बघा, डू यू नो, इन केस ऑफ अ हेल्दी पर्सन देर आर 72 बीट्स ऑफ हार्ट पर मिनिट. एका सुदृढ माणसाच्या शरीराच्या जे हार्ट आहे ते हार्ट किती वेळेस बीट होतं, त्या हृदयाचे स्पंदनं किती वेळेस होतात, 72 वेळेस होतात. अँड रेट ऑफ हार्ट बीट इन्क्रीजेस ड्यू टू द फिजिकल एक्सरसाइज अँड इमोशन. ज्यावेळेस आपण भावनिक होतो किंवा ज्यावेळेस आपण शारीरिक काम करतो त्यावेळेस हे हार्टबीटची संख्या वाढते. सिमिलरली इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट इट डिक्रीजेस ड्युरिंग रेस्ट अँड स्लीप. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपलेलो असतो त्यावेळेस आपल्या हृदयाची हार्टबीट काय होतात, कमी होतात. अँड नंबर ऑफ बीट्स इज मोर इन केस ऑफ इन्फंट. लहान बाळांमध्ये हा जो रेट आहे तो कसा असतो, जास्त असतो. अँड 2 टाईप ऑफ साऊंड्स आर हर्ड ड्युरिंग द हार्टबीट. वन इज डिस्क्राइब्ड ॲज लब अँड अदर वन इज अ डब. हृदयाचे स्पंदन होत असताना, हार्टबीट होत असताना 2 प्रकारचे आवाज येतात, एक डब, दुसरा हब. लब आणि डब. लब आणि डब हे हृदयाचे साऊंड्स आहेत. अँड हार्ट पंप्स अबाउट 75 ml ऑफ ब्लड ड्युरिंग ईच हार्टबीट. प्रत्येक हार्टबीटच्या वेळेस 75 ml एवढं ब्लड ट्रान्सपोर्ट केलं जातं किंवा पंप केलं जातं. पुढे पाहतोय आपण ब्लड सर्क्युलेशन थ्रू द हार्ट अँड फंक्शन ऑफ द हार्ट. तर ब्लड सर्क्युलेशन हार्ट मार्फत कसं होतं, तर ब्लड सर्क्युलेशन कशाला म्हणायचं, व्हॉट इज ब्लड सर्क्युलेशन, सप्लाय ऑफ अ ब्लड टू एव्हरी सेल बाय द पंपिंग ऑफ द हार्ट अँड ब्रिंगिंग इट बॅक टू द हार्ट इज कॉल्ड ॲज ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन कोणाला म्हणायचं, सप्लाय ऑफ ब्लड टू एव्हरी सेल. रक्ताचा पुरवठा हा प्रत्येक सेलपर्यंत होणे कशामार्फत, बाय द पंपिंग ऑफ द हार्ट अँड बीटिंग अँड ब्रिंगिंग इट बॅक टू द हार्ट. इट इज कॉल्ड ॲज द ब्लड सर्क्युलेशन. याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू, द प्रोसेस ऑफ पंपिंग ऑफ द ब्लड टुवर्ड्स द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी अँड ब्रिंगिंग इट बॅक टुवर्ड्स द हार्ट इज कॉल्ड ॲज ब्लड सर्क्युलेशन. हृदयापासून शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत आणि शरीराच्या प्रत्येक अवयवापासून हृदयापर्यंत जे काही ह्या ब्लडचा प्रवास आहे त्या प्रवासाला आपण काय म्हणतो, ब्लड सर्क्युलेशन म्हणतो. अँड सो ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी इन सर्क्युलेशन हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. बघा, ही जी सर्क्युलेशनची जी पद्धत आहे कंटिन्युअस होण्यासाठी काय करतं, जो हार्ट आहे अल्टरनेटिव्हली कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, अशा प्रकारे त्याचं वर्किंग होतं. अँड कन्सिक्युटिव्ह सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ अ हार्ट constitute a single heartbeat.
एकदा कॉन्ट्रॅक्ट आणि एकदा रिलॅक्स झाला की काय झालं, एक हार्टबीट पूर्ण झाली असं आपण त्याला म्हणतो. बघा ट्राय दिस म्हटलेलं आहे बघा. 2 feet long rubber tube with a small aperture, stopwatch and funnel. These materials are required for the activity. काय करायचं आहे, fit a funnel at one end of the rubber tube, then keep the wide mouth of funnel on the left side of the thorax, brings the other end of tube near the ear to hear the sound and record the number of beat per minute using stopwatch. बघा एक फनेल घ्यायचा, एक पाईप घ्यायचा आणि वाईड जो भाग आहे तो कुठे ठेवायचा, थोरॅक्सवर ठेवायचा. कीप द वाईड माउथ ऑफ द फनेल ऑन लेफ्ट साईड ऑफ द थोरॅक्स, छातीच्या आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा. अँड ब्रिंग द अदर एंड ऑफ द ट्यूब नियर युअर इयर, दुसरी बाजू जी आहे आपल्या कानाकडे ठेवायची आणि आवाज ऐकायचा. आणि तो जो बीटिंगचा आवाज आहे तो आपल्याला काउंट करायचा आहे. तर आता आपण पाहतोय पल्स. फाइंड कोरिलेशन बिटवीन हार्ट बीट्स अँड पल्स फेल्ट ॲट अ रेस्ट. आपल्या हाताच्या जर आपण मनगटात जवळ जर आपण एक जिथं एक रक्तवाहिनी आहे ते जर आपण दाबून धरलं तर त्या ठिकाणी आपल्याला हालचाल पाहायला मिळते. आणि रक्तवाहिन्यांची जी हालचाल आहे त्याला आपण काय म्हणतो, पल्स असे म्हणतो. अँड वी कॅन फील द पल्स बिहाइंड द इयर अँड नियर द heel of foot. How these pulse occur? बघा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. वी कॅन फील द पल्स बिहाइंड द इयर अँड नियर द heel of foot. हाऊ दीज पल्सेस ऑकर. तर हे पल्सेस कसे होतात, तर हे पल्सेस कसे ऑकर होतात, तर व्हेन द ब्लड फ्लो थ्रू द आर्टरी दे एक्सपांड टू सर्टेन एक्सटेंट. ज्यावेळेस आर्टरीजमधून रक्त वाहतं त्यावेळेस त्या आर्टरीज काय होतात, एक्सटेंड होतात, त्यांचा आकार कसा होतो, मोठा होतो. अँड द फ्लोईंग ब्लड इन दिस ब्लड वेसल प्रोड्युसेस पल्स. आणि त्याच्यामुळे जो ब्लड फ्लो होत असतो आणि त्या ब्लड फ्लोच्या वेळेस एक विशिष्ट अशा प्रकारचं प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट होतो. अँड विच कॅन बी एक्सपिरियन्स्ड इन अ डिफरंट पार्ट ऑफ अवर बॉडी ऑल्सो. त्याच ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा हा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतो. व्हॉट फ्लो आउट व्हेन वी हॅव अँड इंजुरी. ज्यावेळेस आपल्याला जखम होते, ज्यावेळेस आपल्याला मार लागतो त्यावेळेस काय बाहेर होतं, तर व्हेन वी हॅव अ वुंड देर इज अ फ्लो ऑफ ब्लड अँड दिस इज ऑल्सो नोन ॲज हिमोरेज. बघा देर इज अ फ्लो ऑफ ब्लड when there is an injury and this is also known as hemorrhage. त्याला म्हणायचं मग ब्लड. मग आता आपण काय पाहतोय, आपण ब्लड पाहतोय. ब्लड काय आहे, आपल्या शरीरामध्ये जो रक्त आहे ते काय आहे, तर ज्यावेळेस आपल्याला जखम होते त्यावेळेस लाल रंगाचा जो फ्लुइड आपल्या शरीराच्या बाहेर पडतो त्याला आपण काय म्हणतो, ब्लड म्हणतो, रक्त म्हणतो. Blood is a red color fluid material. It is fluid connective tissue. हा काय आहे, आपल्या शरीरातला द्रव स्वरूपातला एक मटेरियल आहे आणि दिस इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे हा काय करतो, प्रत्येक शरीराच्या अवयवाला हा जोडतो म्हणून याला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणलेला आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणलेला आहे. अँड द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर्ड. आता बघा ऑक्सिजनेटेड ब्लड कसं ओळखायचं, ज्याचा गडद लाल रंग आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. अँड सॉल्टी इन अ टेस्ट अँड इट्स pH इज 7.4. बघा हा कसा आहे, सॉल्टी आहे, खारट आहे आणि याचा pH कसा आहे, 7.4. अँड ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपोनेंट्स. हा जो ब्लड आहे हा मेनली 2 कंपोनेंटने तयार झालेला आहे. पहिला कंपोनेंट आहे प्लाझ्मा, दुसरा कंपोनेंट आहे ब्लड सेल. बघा आता प्लाझ्मा काय म्हणायचं, प्लाझ्मा इज अ पेल येलो क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. हा काय आहे, फिकट
पिवळ्या रंगाचा आणि अल्कलाईन फ्लुइड आहे आणि इट कंटेन 90 to 90% ऑफ वॉटर. 90 ते 92% पाणी याच्यामध्ये आहे. 6 ते 8% याच्यामध्ये प्रोटीन आहे अँड 1 to 2% इन ऑर्गॅनिक सॉल्ट याच्यामध्ये आहे. अँड अदर कंपोनेंट्स, त्या प्लाझ्मामध्ये असलेले अदर कंपोनेंट्स कुठले काय आहेत? अल्बुमिन आहे. डिस्ट्रीब्यूट द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. हा जो अल्बुमिन आहे ते वॉटर डिस्ट्रीब्युशनचं काम करतो. ग्लोब्युलिन आहे, हा काय करतो? प्रोटेक्शनचं काम करतो. दुसरा प्रकार आहे फायब्रोजिन आहे आणि प्रोथ्रॉम्बिन आहे. इट हेल्प्स इन द ब्लड क्लोटिंग प्रोसेस. हा फायब्रिनोजिन आणि प्रोथ्रॉम्बिन हे ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठण्याचं काम ते करतात. इनऑर्गॅनिक आयन्स लाईक कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स. हे झालं प्लाझ्मा विषय. हा इट इज द पार्ट ऑफ ब्लड. आणि दुसरा आहे ब्लड सेल. आपल्याला माहिती आहे RBCs अँड WBCs आर द पार्ट ऑफ ब्लड. RBCs small circular inoculated cells. These cells appear red due to hemoglobin. बघा हे जे RBCs आहेत, रेड ब्लड कॉर्पस्कल्स आहेत, त्या हिमोग्लोबिनच्या प्रेझेन्समुळे ते रंगाने कसे आहेत? लाल आहेत. 50 to 60 lakh RBCs are present in each cubic millimeter of a blood. एका क्युबिक मिलीमीटर ब्लडमध्ये 50 ते 60 लाख RBCs आपल्याला पाहायला मिळतात. RBCs are produced in a red bone marrow and live for about 100 to 127 days. आपल्या बोन मॅरोमध्ये हा RBCs तयार होतात आणि 100 ते 127 दिवसापर्यंत हा जिवंत राहू शकतात. दुसरा ब्लड सेल आहे व्हाईट ब्लड सेल, WBCs, अँड दीज आर लार्ज न्यूक्लियोटाइड अँड कलरलेस सेल्स. ह्या कशा आहेत? आकाराने मोठ्या, न्यूक्लियोटाइड आणि कलरलेस, याला कुठलाही कलर नाही. म्हणून 5,000 to 10,000 WBCs are present per millimeter cube of the blood. 5 types of WBCs are present. 5 प्रकारच्या WBCs आपल्याला असतात. कुठल्या कुठल्या? बेसोफिलस, उयोसिनोफिलस, न्यूट्रोफिलस, मोनोसाइटस अँड लिम्फोसाइटस. ह्या 5 प्रकारच्या WBCs आपल्या रक्तामध्ये पाहायला मिळतात. अँड WBCs आर प्रोड्युस्ड इन अ रेड बोन मॅरो. ह्या WBCs कुठे तयार होतात? रेड बोन मॅरोमध्ये होतात. अँड WBC आर ॲक्ट ॲज अ सोल्जर इन आवर बॉडी. आता ह्याला सोल्जर काय म्हटलं जातं? तर ज्यावेळेस फॉरेन बॉडीज आपल्या शरीरामध्ये येतात तर त्या फॉरेन बॉडीजच्या अगेन्स्ट लढण्यासाठी जी इम्युनिटी आपल्याला आवश्यक आहे ती इम्युनिटी हे WBCs क्रिएट करतात. म्हणून याला सोल्जर्स असं म्हटलं जातं. मग त्याचं फंक्शन काय आहे? तर these cells attack the pathogens entering our body. पॅथोजेन्स म्हणजे बाहेरून आलेले जे घटक आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम हे करतात. अँड दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबायल डिसीज. मायक्रोबायल डिसीज जे जीवाणूंपासून होणारे जे आजार आहेत त्यापासून आपल्याचं रक्षण करण्याचं काम ह्या WBCs करतात. आणि पुढचा आहे प्रकार प्लेटलेट्स. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप्ड म्हणून ह्याला प्लेट्स म्हणलेलं आहे. 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड. बघा 2.5 ते 4 लाख प्लेटलेट्स आपल्या प्रत्येकी मिलीमीटर क्यूब ब्लडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या प्लेटलेट्सचं कार्य काय आहे? तर द फंक्शन ऑफ प्लेटलेट्स इज पार्टिसिपेट इन द ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. रक्त गोठण प्रक्रियेमध्ये या ब्लड प्लेटलेट्स सहभाग घेतात. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर.